सर्वांना नमस्कार. रुद्रदामिनी लव्ह स्टोरीचे 63 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. पद्मिनी लाडात येऊन म्हणाली, साहेब मला माहीत आहे तुम्हीच आले आहात. या ना तुम्ही मिठीत पटकन. असं म्हणून तिने त्याच्यासमोर हात पसरले आणि डोळे झाकले. पण बराच वेळ कोणीच काही बोलत नव्हतं आणि पाठीमागून आवाज आला, रुद्र अरे काय झालं, असं का गप्प बसलास? आणि हे ऐकून पद्मिनी मनात म्हणाली, अरे देवा, म्हणजे मी इतका वेळ कोणाशी बोलत होते, ते सुद्धा इतकं रोमॅन्टिक. आणि हे ऐकून आता समोरून काय रिॲक्शन येईल याची कल्पना तिला करवत नव्हती. समोर रुद्र तर नसेल ना अशी कल्पना करून तिची घाबरगुंडी उडाली आणि पद्मिनीने दचकून हळूच डोळे उघडले आणि तिने समोर पाहिलं तर तिच्या समोर दामिनी उभा होती. आणि पद्मिनीचं ते बोलणं ऐकून दामिनी तिच्याकडे डोळे फाडून थक्क होऊन बघत होती. आणि आता पद्मिनीसुद्धा खूप लाजली होती. तिने विशालला मिठीत घेण्यासाठी पसरलेले हात अजून तसेच होते. भानावर येऊन ते हात तिने पटकन खाली घेतले आणि चाचरत म्हणाली, दामिनी अगो तू तू केव्हा आलीस, कशी आलीस आणि का आलीस? आणि दामिनी म्हणाली, ताई का आली म्हणजे? मग मी कुठे जाणार? मी सून आहे या घरची आणि तुमच्या भावाची बायको, हे तुम्ही विसरलात का? आणि मी एकटीच नाही आले, रुद्रसुद्धा सोबत आला आहे आणि आईबाबासुद्धा. आणि आता पद्मिनीला काय बोलावं हे कळतच नव्हतं. आणि दामिनी म्हणाली, पण ताई मला एक सांगा, तुम्ही आता काय म्हणत होता हो? आणि हे हात पसरून तुमचं काय चाललं होतं? दामिनीने आता मुद्दाम ऐकून न ऐकल्यासारखं केलं होतं. आणि पद्मिनी म्हणाली, अगं कुठे काय, काहीच नाही. दामिनी तिची फिरकी घेत म्हणाली, ताई खोटं नका बोलू हां, मी ऐकलंय सगळं. साहेब मिठीत या असं म्हणत होता तुम्ही. आणि कसलं प्रॉमिस आणि कोणाला केलं होतं तुम्ही? तुम्ही तर इथे एकट्याच होता ना इतके दिवस? आणि पद्मिनी म्हणाली, हो हो अगं मी एकटेच तर होते, दुसरं कोण असणार इथं नाही का? आणि रुद्र आईबाबा कुठे आहेत? दामिनी म्हणाली, ताई ते आहेत हो, आता ते इथेच राहणार आहेत. आणि हे काय ताई, हा गजरा इथे कसा आला आणि कोणा आणला? आता तो गजरा निम्मा सुकलेल्या अवस्थेत तिथंच पडला होता, पण त्याच्यातून सुगंध मात्र खूप दरवळत होता, म्हणून पद्मिनीनं तो ठेवला होता. आता पद्मिनीला काय बोलावं ते कळतच नव्हतं. ती गुपचूप खाली मान घालून बसली आणि विषय टाळत म्हणाली, पण दामिनी तुम्ही तर उद्या येणार होता ना, आज कसे आलात? आणि मग दामिनी म्हणाली, ताई तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला आनंद नाही झाला आम्ही आलो आहोत म्हणून? आणि तुम्हाला इतका घाम का येतोय? तशी पद्मिनी घाबरून म्हणाली, हो गं मी ठीक आहे आणि घाम नाही येत मला कुठे तेव्हा, असं म्हणून तिने घाम पुसला. आणि आता दामिनी तिला आणखीन काही विचारणार इतक्यात रुद्र आत आला आणि आल्या आल्या त्यानं ताईला मिठी मारली. तिचे हात हातात घेऊन म्हणाला, कशी आहेस? आय एम सॉरी, मी तुझी सोय नाही करू शकलो, पण आता उद्याच्या उद्या तुझ्यासाठी स्पेशल केअरटेकर ठेवणार आहे. पद्मिनीनं त्याच्या गालावरून हात फिरवला आणि म्हणाली, नको काळजी करू, आहे ना मी ठीक. आणि मलासुद्धा एकटीला राहायला शिकलंच पाहिजे ना आता. आणि आई कुठे आहे? मला घेऊन चल ना आईकडे, तिला मला भेटायचं आहे. आणि रुद्र उद्या येणार होता ना तुम्ही, आज कसे आलात? रुद्र म्हणाला, अगं आईला लवकर डिस्चार्ज मिळाला, तिची तब्येतही लवकर बरी झाली ना. मग म्हटलं आता कशाला थांबायचं, आणि तुझीही काळजी लागून राहिली होती ना मला, म्हणून आलो पटकन. दामिनी म्हणाली, रुद्र मला वाटतं आपण उगीच आलो, ताईला आता आपल्या आधाराची गरज नाही. तसं हे ऐकून पद्मिनीने दामिनीकडे आश्चर्यानं बघितलं आणि डोळ्यांनीच इशारे करत म्हणाली, प्लीज गप्प बस. आणि रुद्र म्हणाला, अशी का गं म्हणतेस? ताईला आधाराची गरज असो किंवा नसो, मी ताईसाठी सदैव तत्पर आहे. मग दामिनी सगळ्या बॅग ठेवत होती. तिने आईबाबांच्या आवरच्या रूममध्ये त्यांच्या बॅग ठेवल्या. विजयसाठी सुद्धा एक रूम दिली, त्याचं साहित्य त्याच्या रूममध्ये ठेवलं. आणि रुद्र पद्मिनीला घेऊन हॉलमध्ये आला. आई तिथंच बसली होती.
पद्मिनीनं आईची चौकशी केली, बाबांचीही चौकशी केली आणि मग थोड्याशा गप्पा मारल्यानंतर आई बाबा त्यांच्या रूममध्ये आराम करायला गेले. खूप लांबचा प्रवास करून आले होते सगळे. विजयनं पद्मिनीला पाहिलं आणि फक्त एक स्मित हास्य केलं आणि जे काही बोलायचं ते उद्या बोलूया असं रुद्र म्हणाला. आणि विजयसुद्धा त्याच्या रूममध्ये आराम करायला गेला. रुद्रसुद्धा त्याच्या रूममध्ये होता आणि दामिनी आता पुन्हा पद्मिनीकडे आली. दामिनीनं पद्मिनीकडे बघितलं आणि पद्मिनी नजर चोरायला लागली. मग दामिनी म्हणाली, ताई, मगाशी आपलं बोलणं अर्धवटच राहिलं हो. तुम्ही मला नाही सांगितलं की हा गजरा इथे कुठून आला. पद्मिनी म्हणाली, दामिनी, अगं काय तू घेऊन बसलीस त्या गजऱ्याचं, सोड ना तो विषय. मग दामिनी म्हणाली, ताई, दादा आला होता का हो इथे, असं दामिनी डायरेक्ट म्हणाली आणि पद्मिनी पुन्हा गोंधळली आणि म्हणाली, साहेब, आणि इथं कशाला येतील ते, तू नसताना. नाही ग, फक्त त्यांचा एकदा फोन आला होता, तुझा फोन लागत नव्हता ना म्हणून, त्यानंतर ते कधीच नाही आले. आणि दामिनी म्हणाली, अच्छा, नव्हता आला का तो इथं, बरं. नक्की ना ताई, नक्की नव्हते ना आला. पद्मिनी म्हणाली, हो, नक्की नव्हते आले ते. दामिनी म्हणाली, ताई, तुम्ही पुन्हा एकदा आठवा, बहुतेक तुम्ही घाबरून विसरून जाताय. जरा तुमच्या मेमरीवर जोर द्या आणि सांगा बरं, दादा आला होता का. आणि पद्मिनी पुन्हा म्हणाली, नाही ग दामिनी, खरंच नव्हते आले ते. आणि काय येतील ना ते. दामिनी म्हणाली, हो, बरोबर आहे, कशाला येईल ना तो इथे. मग त्याची ही कपाटाची चावी आणि त्याला पी नावाचं अक्षराचं असलेलं हे किचन इथं कसं काय बरं. आणि आता पद्मिनीनं डोक्यावर हात मारून घेतला. विशालच्या घरच्या कपाटाची चावी आणि पद्मिनीच्या पी नावाचा किचन त्यानं चावीला अडकवलेलं होतं. आता हे तर दामिनीला माहीतच होतं. तिने ती चावी ओळखली होती. आणि दामिनी म्हणाली, ताई, ही चावी तर दादाचीच आहे, कन्फर्म, कारण मला हे माहीत आहे. मग सांगा ना मला, काय लपवताय माझ्यापासून. आणि पद्मिनी आता गप्प बसली आणि म्हणाली, अगं राहिलं असेल अगोदर केव्हा तरी, मला काय माहीत. असं म्हणून तिने दामिनीचा मुद्दा झिडकारून लावला. पण दामिनीसुद्धा पट्टीतली वकिली नव्हती. अशी कशी ती सोडेल तिची पाठ. आणि मग इतक्यात पद्मिनीचा फोन वाजला. विशाल साहेब असं नाव दिसलं. दामिनीनं ते पाहिलं आणि पद्मिनी हादरली. तिने डोळे झाकून घेतले आणि मनात म्हणाली, साहेबांना सुद्धा आता सुचलं का फोन करायला. पण ते तरी काय करणार, त्यांना कुठं माहीत आहे हे सगळे घरी आलेले आहेत. आणि आता त्यांचा हा रोजचा होता फोन या वेळेचा. आणि दामिनी म्हणाली, ताई, दादा का फोन करतोय हो तुम्हाला. पद्मिनी म्हणाली, मला नाही माहीत. आणि दामिनी हसू दाबत म्हणाली, बहुतेक माझा फोन लागत नसेल हो, म्हणून तो तुमच्या फोनवर फोन करत असेल, हो ना, माझी चौकशी करायला. मी बघते हां, असं म्हणून दामिनीनं कॉल घेतला. आणि विशाल समोरून म्हणाला, हॅलो पल्लवी. पण आता कोणीच काही बोलत नव्हतं. विशाल म्हणाला, पल्लवी, अगं बोल ना, रुसलीस का तू आजही माझ्यावर. अगं उशीर होईल आज थोडासा यायला, पण येईन ना मी, नको काळजी करू, पण तू बोल ना माझ्याशी. आता दामिनीनं पद्मिनीकडे तिरक्या नजरेनं पाहिलं आणि पद्मिनीनं डोळे झाकून घेतले. आणि विशाल म्हणाला, पल्लवी, रात्रीसारखा त्रास देईन हा तुला, बोल, नाही तर आज नाही ऐकणार मी तुझं मग काहीच. तू कितीही भीती घातलीस ना रुद्रची तरीसुद्धा. आणि आता तर हे ऐकून पद्मिनीच्या अंगाचं पाणी पाणी व्हायचं तेवढं बाकी राहिलं होतं. आणि पद्मिनी मनात म्हणाली, काय हे विशाल साहेब, समोर कोण आहे हे तरी ऐकून घ्यावं, बघावं अगोदर फोनवर कोण आहे ते, का धडाधड धडाधड पिस्तुलातून गोळ्या ठोकल्यासारखे डायलॉग बोलत आहेत. यांना ना या गोष्टीत खरंच कसलीच हुशारी नाही. आणि पद्मिनी बोलत नाही हे ऐकून विशाल पुन्हा म्हणाला, आय लव्ह यू ना पल्लवी. हे बघ, मी एवढी पेट्रोलिंगचं काम संपवतो आणि लगेच घरी येतो, ठीक आहे ना. तू झोपू नकोस, कारण उद्या तुझ्या घरचे येतील, मग आपल्याला असा एकांत पुन्हा भेटणार नाही. मी तुला खूप मिस करेन उद्यापासून, म्हणून मला आज तुला खूप 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 खूप
असं म्हणून त्यानं तिला फोनवरच किस केला. आणि आता दामिनी खूप चकित होऊन लाजली. विशाल साहेब तर खूपच रोमॅन्टिक मूडमध्ये आले होते. आणि पुढचं काही इतकं सगळं रोमॅन्टिक ऐकण्यापेक्षा तिने लगेच फोन कट करून टाकला. आणि विशालला वाटलं आता पल्लवी चिडली उशीर झाला म्हणून, आणि तोही त्याचं काम आवरून घरी निघणार होता. आणि तिला मनवण्यासाठी पुन्हा त्यानं गुलाबाची फुले घ्यायचा विचार केला. आणि नंतर दुकानं बंद होतील म्हणून त्यानं आताच लाल भडक गुलाबाचा बुके खरेदी केला. आणि आता फोन ठेवला. आणि दामिनी पद्मिनीकडे बघून म्हणाली, मिस पल्लवी ते फक्त पल्लवी. असं का ताई? दादा असं का म्हणाला हो? पल्लवी. आणि पद्मिनी म्हणाली, आता मला काय माहीत, आणि त्यांनी फोन का केला होता हेही मला माहीत नाही. दामिनी आता तोंडाला हात लावला आणि विचार करून म्हणाली, तुम्हाला काहीच माहीत नाही ना ताई? ठीक आहे, मग आता मलाच शोध घ्यावा लागेल, कारण आम्ही इथं नसताना काहीतरी गुन्हा घडत होता आणि त्या गुन्ह्याचा शोध तर लावलाच पाहिजे. कसं आहे ना, माझा भाऊ पोलीस आहे आणि मी वकील, आणि आम्ही असं होणाऱ्या गुन्ह्याकडे दुर्लक्ष कधीच करत नाही. असं म्हणून दामिनी म्हणाली, पुरावा नंबर 1 हा गजरा, पुरावा नंबर 2 ही चावी आणि हे किचन, पुरावा नंबर 3 हा आत्ताचा रोमॅन्टिक फोन. आणि दामिनी पद्मिनीच्या समोर गेली. तिचा लाजून झुकलेला चेहरा हनुवटीला पकडून तिने वर केला आणि म्हणाली, आणि पुरावा नंबर 4 हे गालावरचं गोड गोड हसू आणि ही डोळ्यातली लज्जा. अँड माय लॉर्ड, इथं आमच्या अनुपस्थितीत एक मोठा गुन्हा घडला आहे, आणि तो हा की कोणीतरी कोणाचं हृदय चोरलं आहे, आणि ही रोमॅन्टिक चोरी करणारे आरोपी आहेत. आरोपी नंबर 1 इन्स्पेक्टर विशाल अग्निहोत्री, आणि आरोपी नंबर 2 मिस पद्मिनी उर्फ मिस पल्लवी देशमुख. आणि त्यांच्या या गुन्ह्याची शिक्षा ही आहे की लवकरच मिस पल्लवी उर्फ मिस पद्मिनी देशमुख यांना मिसेस पद्मिनी विशाल अग्निहोत्री हे नाव देऊन त्यांना लग्नाची बेडी ठोकून आयुष्यभरासाठी एकमेकांच्या नजरेत कैद करावं. आणि ही शिक्षा कधीच कमी होऊ नये, उलट ती आणखीनच वाढतच जावी, ही माझी कोर्टाला विनंती आहे. आणि आता पद्मिनी खूप लाजून पुन्हा खाली बघू लागली. दामिनीनं पुन्हा तिची हनुवटी वर केली आणि म्हणाली, बघू बघू, या डोळ्यात दिसणारा विशाल साहेबांचा फोटो तरी मला बघू द्या, कारण मी माझ्या दादाला गेले 8 दिवस पाहिलं नाही, आणि आता तो मला इथं दिसतोय या नजरेत. आणि अरे बाप रे, हे काय, दादाचं हृदयसुद्धा इथं कसं आलं? इथं किती धडधड होते ताई. नक्की दादा इथं काय काय विसरून गेलाय हो? त्याचा चेहरा, त्याची नजर, त्याचं किचन, त्याचं हृदय, आणि 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 त्याच्या ओठांची निशाणी, हो ना? तशी पद्मिनी आता खूप लाजून दामिनीच्या मिठीत गेली, आणि दामिनीने सुद्धा तिला खूप गठ्ठ मिठी मारली आणि म्हणाली, वहिनी साहेब, खोटं बोलताय माझ्याशी? तुमच्या नंदेला फसवणं इतकं सोपं नाही, बघू तरी तुमचे डोळे. असं म्हणून तिने पद्मिनीच्या चेहऱ्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला, पण पद्मिनी आता तिला तिचा चेहरा दाखवतच नव्हती. दामिनी खूप खुश होऊन म्हणाली, ताई मला सगळं कळलं, तुमचा चेहरा आणि तुमचा आनंद पाहून. पण आता मला दादाला धडा शिकवायचा आहे. आमच्याच घरात येऊन आमच्याच घरी चोरी करून टाकली ना त्यानं. आणि पद्मिनी म्हणाली, गप्प बस ग, चोरी काय म्हणतेस? पोलीस आहेत ते, आणि खूप चांगले आहेत. दामिनी म्हणाली, माझा दादा किती चांगला आहे हे आता तुम्ही मला सांगणार का? आणि लगेच साईड पण घेताय त्याची, लगेच त्याची बाजू घेऊन बोलताय. तो आहेच खूप रॉयल आणि हँडसम, आणि म्हणूनच मला तुम्हा दोघांनी एकत्र यावं असं वाटत होतं. आणि पद्मिनी काहीच न कळून म्हणाली, म्हणजे तुला का असं वाटत होतं की आम्ही दोघांनी एकत्र यावं? कुठे साहेब आणि कुठे मी? तुला तुझी वहिनी म्हणून कितीतरी चांगली मुलगी मिळाली असती ना, मग असं का वाटत होतं तुला? आणि आता पद्मिनीनं असं विचारलं आणि दामिनीनं जीभ चावली.
आणि मनात म्हणाली, पल्लवी हीच पद्मिनी आहे आणि दादा त्यांच्यावर लहानपणापासून प्रेम करतो. हे आत्ताच मला सांगायचं नाही आणि आता तर मीच सांगणारच नाही, कारण आत्ता गाडी पुढं सरकलेली आहे. जे मला वाटत होतं ते झालेलं आहे. कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय त्या दोघांनी एकमेकांना पसंत केलेलं आहे, अगदी मनापासून. दादानं ताई पायानं अपंग आहेत तरीसुद्धा त्यांच्यावर प्रेम करावं हेच मला वाटत होतं आणि तेच घडलेलं आहे. मग आता पद्मिनी काय आणि पल्लवी काय, काहीच फरक पडत नाही. दोन्ही नावाच्या व्यक्ती एकच आहेत. आणि दामिनी चाचरत म्हणाली, काय नाही हो ताई, तसं खरंच. ताई, तुम्हाला दादा आवडतो ना? पद्मिनी लाजून म्हणाली, हो, ते मला खूप खूप आवडतात आणि त्यांनाही मी आवडते. दामिनी म्हणाली, हे तर मला कळलं त्याच्या फोनवरून. पण ना तो थोडा बुद्धू आहे या बाबतीत. नुसताच हुशार आहे, पण त्याचं ज्ञान फक्त पुस्तकी आहे. आताच बघा ना, तुम्ही फोनवर आहे असं समजून काय काय बोलत होता माझ्याशी. आय लव्ह यू सुद्धा म्हणाला. सॉरी हां ताई, मी ते सगळं ऐकलं. आणि पद्मिनी लाजून गप्प बसली आणि म्हणाली, पण दामिनी, माझं नाव पल्लवी नाही, पद्मिनी आहे, हे साहेबांना सांगायला हवं ना. मला खूप वेळा वाटलं की त्यांना सगळं खरं सांगावं. ते जेव्हा मला आय लव्ह यू पल्लवी म्हणतात तेव्हा कसं तरी वाटतं गं, त्यांना फसवल्यासारखं वाटतं. मी सांगणार होते, पण तुझी शपथ आडवी आली आणि मी त्यांना काहीच नाही सांगितलं. दामिनी म्हणाली, आणि माझी शपथ अजून सुटली नाही ताई, आणि मी ही शपथ आता आईबाबांना सुद्धा घालणार आहे. पद्मिनीला तर आता हिचं काही कळतच नव्हतं, तिच्या मनात नक्की काय आहे. पण दामिनी मनात म्हणाली, दादाला माझ्याकडून त्याच्या लग्नाचं हे सगळ्यात मोठं गिफ्ट असणार आहे, म्हणून आत्ताच हे मी नाही सांगणार कोणालाच. आणि पद्मिनी म्हणाली, पण दामिनी, साहेब खूप घाबरतात गुरुद्रला, तो त्यांना ॲक्सेप्ट करेल का? दामिनी म्हणाली, ताई, हा प्रश्न मला सुद्धा पडला आहे. रुद्र तर विजयला घेऊनच आला आहे. आता इथून पुढे जे काही करावं लागेल ना, ते खूप विचारपूर्वक करावं लागणार आहे. पण ताई, त्या विजयचं काय करायचं हो? आणि इतक्यात रुद्र आत आला आणि म्हणाला, काय गप्पा चालल्यात? मी विजयविषयी ऐकलं, त्याच्याबद्दल काही बोलताय तुम्ही? तशा पद्मिनी आणि दामिनी दोघी घाबरल्या आणि दामिनी विषय बदलून म्हणाली, काही नाही. अरे कुठे काय, मी ताईला हेच विचारत होते की तुम्ही विजयला किती ओळखता? काय हो ताई, तुम्ही ओळखता त्याला जास्त चांगलं? पद्मिनी म्हणाली, हो, मी ओळखते त्याला, पण जास्त नाही ओळखत. दामिनी म्हणाली, बघ रुद्र, ताई विजयला जास्त ओळखत नाहीत, तू आणखीन एकदा विचार कर ना तुझ्या निर्णयाचा. रुद्र म्हणाला, आता माझा डिसिजन झाला आहे. तो ताईला पसंत करतो आणि हेच माझ्यासाठी पुरेसं आहे. आणि त्याच्याशी लग्न झालं तर ताई सतत डोळ्यासमोर राहील आणि मला काळजी राहणार नाही. दामिनी म्हणाली, रुद्र, पण फक्त पसंत असून काय उपयोग? त्याचं प्रेम असलं पाहिजे ना ताईंवर, ते महत्त्वाचं आहे. आणि ताईंच्या काळजीचं म्हणशील तर आणखीन एखादं स्थळ असं असेल, येईल ना एखादं छान स्थळ की जे विजयपेक्षाही उत्तम असेल आणि ताई आणखीनच तुझ्या डोळ्यासमोर असतील. ताई आणि आपण एकाच शहरात राहू आणि तो मुलगा ताईंवर खूप प्रेमही करत असेल. रुद्र तिला म्हणाला, हो, तुझ्या नजरेत असा आहे का एखादा मुलगा? दामिनी आता थोडी खुश झाली आणि म्हणाली, हो रुद्र, असा एक मुलगा मला माहीत आहे. आता पद्मिनीसुद्धा श्वास रोखून बसली होती की दामिनीनं विशालचं नाव घेतल्यावर रुद्रची काय प्रतिक्रिया असेल. आणि ती खूप उत्साहानं म्हणाली, अरे माझा दादा. आणि ती आणखीन पुढे काही बोलणार इतक्यात रुद्र सिरियस होऊन म्हणाला, थांब. तू आणि तुझ्या दादाच्या नजरेतला मुलगा जो आहे, म्हणजे मला पसंत नाही, अजिबात नाही. कारण तुझा बालिशपणा अजून गेला नाही. जिथे तूच मॅच्युअर नाहीस तिथं तुला काय कळणार आहे एखादा मुलगा चांगला आहे की नाही? फक्त वर वर बघून काय कळणार आहे त्याचा स्वभाव? आणि इथे विषय माझ्या ताईच्या भविष्याचा आहे.
दामिनी आश्चर्यानं म्हणाली, रुद्र, मी मॅच्युअर नाही का? रुद्र म्हणाला, अजिबात नाहीस. मॅच्युअर असतीस तर असं घरच्यांचा विचार न करता माझ्या प्रेमात पडली नसतीस. मॅच्युअर मुली आधी घरच्यांचा विचार करतात. मी तुला वारंवार सांगत होतो की तू तुझ्या घरच्यांचा विचार कर. पण तू माझ्या प्रेमात इतकी वेडी झाली होती की तू माझ्याशी लग्नाआधीच मिलनसुद्धा करून बसलीस. याचा अर्थ तुला कळतोय ना? आता दामिनीला तर समजतच नव्हतं की रुद्रवर प्रेम करणं हे चांगलं की वाईट. रुद्र म्हणाला, खरं तर तुझा तो वेडेपणा मला आवडत नव्हता. पण तुझं प्रेम बघून मीही तुझ्यावर प्रेम करू लागलो. तू चांगली आहेस पण मॅच्युअर नाहीस असं मला वाटतं. तू उतावीळ आहेस म्हणून तू अशा उतावीळपणे निवडलेला एकही मुलगा मला पसंत नाही. हे मी तुला आत्ताच सांगतो. मग तो स्वर्गातला इंद्र असला तरी चालेल. आणि तुझ्या दादाच्या पसंतीचं म्हणशील तर त्याला माझ्या ताईची चिंता करायची काहीच गरज नाही. कारण त्याच्यामुळेच माझी ताई आजपर्यंत बिनलग्नाची आहे. त्याच्यामुळे आम्ही खूप अश्रू गाळले आहेत. जरी आता तो तुझा भाऊ असला, माझा मेहुणा असला, तरी माझा राग अजून गेला नाही त्याच्यावरचा. त्याला आमचा हितचिंतक व्हायची गरज नाही. आणि आता दामिनीला तिच्या थोबाडीत मारल्यासारखं झालं. रुद्रनं तर तिचा पत्ताच कट करून टाकला, तेही एका खटक्यात. आणि त्यानं तिच्या प्रेमाला नाच समंजस म्हटलं. म्हणून ती थोडी फुगली आणि नाराजही झाली. पद्मिनी मात्र घाबरली. आणि मनात म्हणाली, आता इथे कोणीच मध्यस्थी करून चालणार नाही. फक्त आणि फक्त विशाल साहेबांनाच रुद्रशी बोलावं लागणार. पुढे काय होईल काय माहीत. आणि दामिनी रुद्रवर थोडीशी चिडून रुसून नाराज होऊन बेडरूममध्ये निघून गेली. आणि आता रात्रीचे 10:30 वाजले होते. इकडे विशाल हातात गुलाबाचा बुके घेऊन खूपच उत्साही चेहऱ्याने रुद्राच्या घरासमोर आला. त्यानं दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजा आतून बंद होता. आजची रात्र पल्लवीसोबत खूप गप्पा मारायच्या आणि ही रात्र कायम आठवणीत राहिली पाहिजे असं काहीतरी करायचं, असं विशालनं ठरवलेलं होतं. आणि मग त्यानं बेल वाजवली. 2 मिनिटं झाली पण दरवाजा उघडला नाही. विशाल म्हणाला, बाप रे, पल्लवी खूप चिडलेली दिसते. तो तिच्या खिडकीत गेला पण खिडकीसुद्धा बंद होती आज. आणि तो मनातच म्हणाला, पल्लवी उघड ना दरवाजा प्लीज. आणि इतक्यात दरवाजा उघडल्याचा आवाज आला. तसं विशालने खूप हसूनच तो गुलाबाचा बुके तिच्यासमोर पकडला आणि म्हणणार होता, आय लव. पण समोरचं दृश्य पाहून त्याचे सगळे शब्द त्याच्या घशातच अडकले. कारण त्याच्यासमोर रुद्र हाताची घडी घालून त्याच्याकडे नजर रोखून बघत होता. आणि रुद्र एकदा विशालकडे आणि एकदा त्या बुकेकडे नजर रोखून आणि संशयानं बघत होता. आणि आता समोर रुद्रला बघून विशालला चक्कर यायची तेवढी बाकी राहिली होती.